तुम्ही लोकल ठिकाणी या असल्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एका प्रोफेशनलकडेच जा, मसाज करा. नॅचरली किती अजून घालतो ह्याच पार्टमध्ये जास्त पेन होतो. तर जस्ट क्लॉकवाईज हात फिरवायचं अच्छा, इंटेस्टाईनच्या डायरेक्शनने. थंडी पडले भावांनो, थंडीचा फायदा उचला. डाळ भात भाजी वाटाणा बटाटा सोबत भातावर तूप, साजूक तूपची धार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजची डेट आहे 9 नोव्हेंबर. आज आपण आपल्या ICN कॉम्पिटिशनसाठी फक्त आय थिंक 13-14 दिवस लांब आहोत. तर सकाळपासूनचा रुटीन सांगतो मी तुम्हाला. ॲक्च्युली मी व्हिडिओ खूप नंतर चालू करतो आहे, 11 वाजताच वगैरे चालू करतो आहे. आणि सकाळी मी ॲज युज्युअल 7 वाजता उठलो. तुम्हाला माहिती आहे की आपलं प्रेप चालू आहे, शेवटचे काही दिवसच शिल्लक आहेत आपल्या कॉम्पिटिशनसाठी. आणि म्हणून मी 2 टाईम सध्या वर्कआउट करतो आहे. कार्डिओवर जास्त फोकस आहे. सकाळी 8 वाजता उठलो, एम्प्टी स्टमक कार्डिओ केला, 1 तास कार्डिओ केला. त्यामध्ये मी 2 व्हेरिएशन घेतले, एक इलेक्ट्रिक सायकल आणि दुसरा ट्रेडमिल. 30 मिनिट कार्डिओ केला. त्यानंतर थोडा वेळ ॲप्स मारले, म्हणजे ॲप्सचे 3 व्हेरिएशन मारले, लोअर ॲप्स आणि ऑल ओव्हर ॲप्स आणि ऑब्लिक्स. त्यानंतर मी घरी आलो, ओटमील घेतलं एक. ओटमील पण सिम्पल होतं, मी दाखवेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओटमीलमध्ये मी काय काय खातो. 2च कार्बोहायड्रेटचे मील आहेत माझे, ओटमील आणि 80 ग्राम राईस, ते पण मी दुपारी घेतो. एवढेच, म्हणजे टोटल दिवसात माझ्या बॉडीमध्ये जात आहेत ॲप्रॉक्स 50 कार्बोहायड्रेट्स. दॅट्स इट. कारण मला कॅलरीज तोडायच्यात. माझ्या अंगावर खूप फॅट होता, सो कॅलरीज तोडायच्यात. त्यामुळे मला लो कार्बोहायड्रेट डाएटवर स्विच करावं लागलं. आणि आत्ता मी चाललो आहे बॉडी मसाज करण्यासाठी, कारण मला बॉडी मसाज करून झालेला आहे खूप टाईम. जवळपास 4 ते 5 महिने जास्तच झाले असतील. आणि आत्ता बॉडी मसाज करण्याचं कारण असं आहे की वर्कआउट करून 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 मसल एवढा डेन्स झाला आहे, एवढा कडक झाला आहे की मला प्रॉपर फ्लेक्झिंग किंवा प्रॉपर पोजिंग करता येत नव्हती. म्हणून मी विचार केला बॉडीला थोडं सेपरेशनची गरज आहे, थोडं रिलॅक्सेशनची गरज आहे. मसल जेवढे रिलॅक्स होतील तेवढं मला चांगलं आणि बेटर पोजिंग करता येईल. सो आत्ता मी जातो आहे माझ्या मित्राकडे. माझा एक मित्र आहे जो मसाज करतो अँड इज प्रोफेशनल, ज्याच्याकडे सर्टिफिकेशन आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की मसाज जेव्हा तुम्ही करताय, 200-300 रुपये किंवा स्वस्तात भेटते म्हणून इकडे तिकडे जाण्यापेक्षा उगाच एक अशा प्रोफेशनल मसाजरकडे जा ज्याला प्रॉपर नॉलेज आहे. नाहीतर एक चुकीची मुवमेंट किंवा एका वीक मसलवर दिलेला अनवॉन्टेड प्रेशर तुम्हाला खूप मागे नेऊ शकतो. त्यामुळे मी तर म्हणेन तुम्ही लोकल ठिकाणी या असल्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एका प्रोफेशनलकडेच जा, मसाज करा. पार्किंग झाली, पहिले जातो, त्याला एक कॉफी सांगतो, ब्लॅक कॉफी मस्त, अँड देन मसाजला सुरू करू. आय डोंट नो पेन किती होणार आहे, कारण मसल खूप जास्त डेन्स झाला आहे माझा. चलो. सो पार्किंगची जागा भेटलेली आहे. ओके, डन. हाय, गुड मॉर्निंग. कॉफी भेटेल काय? हा, हे आपला सेटअप.
मस्त आहे एकदम. थँक्यू. बाय द वे पारच नाही ना, घरालाच ऑफिस बनवून ठेवलं आहे. दिस इज अ सर्टिफिकेशन आय थिंक. येस. लेट्स गो. असं झोपू ना. हो. या तर झोप येणार आहे मला आत. झोपून नाही चालणार. इथून जाऊन मील घ्यायचं मसाजमध्ये आणि परत संध्याकाळी कार्डिओ पण आहे. नो एक्सक्यूज. त्याला घालवायचं आहे भाई. बघ तरी बघ केलं का मी तरी आहे रे, पेपर व्हायला पाहिजे अजून. हां नॅचरली किती अजून घालतो. तेच बोलणार होतं आता. इन्यांसोरन्सोबत कॉम्पिट करणं जाम मोठी गोष्ट आहे. हां ते आहेच. हा वास्टस मिडिलिसिस मसल आहे ना, हां हा वास्टस मिडिलिसिस मसल आहे ना, हां हां तो टाईट असेल ना नीपेन होतो. हां मला नाही निघले नाही. मला बऱ्याच एजेड लोकांची येते ना नीपेनची मसाज, हां हां मी त्यांचा हा मसल क्लिअर करतो. अच्छा. ह्याच पार्टमध्ये जास्त पेन होतो. मी मसाज करताना बोलतोस की रेग्युलर पेन बोलतोस? आणि या लॅटरल याला आय टी बँड सगळ्यांचाच टाईट असतो रे, त्याच्यावरच जास्त लोड असतो दिवसभर. शेवटी बॅलन्स करता बोलल्यावर तो टाईटच होतो उभं राहिल्यावर. पण दिसत नाही. माझं कॅलरी आहेत फक्त 1200. काय बोलतोस? हालत खराब होत असेल आता तुझी. 1200 कॅलरीला 1200 कॅलरीला हालत खराब होत असणार. नाही एवढं काय वाटत नाही मला. हां. मग माझं कार्बोहायड्रेट आहे फक्त 50 ग्रॅम, त्यापेक्षा जास्त नाही घेत मी. आत्ता कटिंग फेसला बोलतोस? हो 50 ग्रॅम ठेवला आहे. गेनिंगला मजबूत खात असेल ना तू पण? गेनिंगला मजबूत काय. मला चेसला बरं वाटतं, अख्खा बोट घुसलं तरी बरं वाटतं म्हणजे चेसला. ॲप्सला जरी तुला किती पण डेन्स ॲप्स असले ना किंवा किती पण मोठे, तरी जस्ट क्लॉकवाईज हात फिरवायचं. अच्छा. इंटेस्टाईनच्या डायरेक्शनने. तो आता हे चेस्टचे मसल फायबर आहेत ना तुझे, तुला तर समजलं असेल ना, हा स्टर्नम बोन आहे, हां 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 इथून निघून इथे कनेक्टेड आहेत. माझं बोट हे या साईडनंच फिरणार. बरोबर. मी तर ती अशी मसाज करतोय की उलट गोल 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 फिरवतोय, त्याचा काय उपयोग नाही. फायबर तर क्लिअर झाले पाहिजे. ओके मसाज झालेले आहे. बॉडी थोडी आता फ्री वाटते. ओके मसल पेन थोडा आहे कारण आताच मसाज झाली आहे ना. थोडं पोजिंग करतो ना. लेट्स सी.
हा थोडा टाईट वाटतोय, मला थोडा आणखी करावं लागेल. तर काय ओके सो गाईज आपले मसाज झालेले आहे जस्ट, आणि खूप मोकळं वाटते बॉडी. तर आता मी पटापट कपडे घालतो, घरी निघतो, घरी जाऊन मेल घेतो. त्यानंतर आपल्याला कार्डिओ पण बाकी आहे. संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. तिकडनं मी आलो मसाज करून, घरी आलो. माझा विचार होता जिमला जायचा, पण पारस म्हणाला की मसाज पण तुझ्यासाठी एक फुल बॉडी वर्कआउटच आहे, कारण यात पण तुझे मसल ब्रेक्स होतात, त्यामुळे वर्कआउट करायची तरी काही गरज नाही आहे. मग मी म्हटलं ठीक आहे कार्डिओ करेन. तर तो मला म्हणाला ठीक आहे तुझी चॉईस आहे, बट ॲटलिस्ट 2 तास तरी स्लीप घे, तेव्हा बॉडी थोडीफार रिकवर होईल, नाही तर मसाज करून काही उपयोग नाही. म्हणून मी आलो, माझा मील घेतला. मीलमध्ये होतं 200 ग्रॅम बॉइल्ड चिकन आणि 80 ग्रॅम राईस. चिकन मी ग्राइंडरला मिक्स केलं होतं आणि मग मी त्याची ग्रेव्ही बनवून खाल्ली होती, कारण चावून चावून दात माझे दुखायला लागलेले. म्हणून मला एक मस्त असा सोल्युशन भेटला आहे, ग्राइंड करा आणि पटकन खाऊन टाका. आत्ता मी इथे आलो आहे माझं स्टेप्स कंप्लीट करायला, माझ्या तळ्यावर. आमच्या गावचं तळं आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. सो ज्या दिवशी जिम बंद असते किंवा मला जिमला जायचा मूड होत नाही, त्या दिवशी मी स्टेप्स कंप्लीट करायला इथे येतो आहे तळ्यावर. खूप पीस लोकेशन आहे, सिनेमॅटिक्स व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. सो आता मी कॅमेरा ठेवतो आणि माझे स्टेप्स एन्जॉय करतो हेडफोन्स लावून. चलो. सो आता टाईम झालेला आहे 6:45, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास झाला आहे मला चालून, आणि त्यात मी 4000 अराऊंड 800 स्टेप्स कंप्लीट केल्यात. आणि मम्मीने सांगितलं होतं की अंडी संपलीत. सो आता आम्ही मार्केटमध्ये जाऊन अंडी घेतो आहे. मला दिवसाला सध्या 6 अंडी लागतात. सो जातो, एक ट्रे घेतो आणि घरी येतो. त्यानंतर मी एग मिल बनवेन, ज्यामध्ये 6 एग्स असतील. माझा पोस्ट वर्कआउट मील असतो तो. याला मी जास्त डीप फ्राय नाही करत, नॉर्मल. सो फायनली हा झालेला आहे आपला एग मिल रेडी. यामध्ये आहे एक होल एग, पूर्ण
एकच आणि बाकी 5 एक वाईट. डन. एग्सला मी आता एका प्लेटमध्ये पोअर केलं आहे आणि हा आहे आपला स्पिनच म्हणजे पालकचा सूप 100 ग्रॅम. ते फक्त बॉईल केलेलं आहे आणि यात थोडंसं टेस्टसाठी मीठ मसाला बस. बरेच जणांना हे बघून असं वियर्ड फील होत असेल, बट ऑनेस्टली मला पालेभाज्या आवडतात. मी कारलं पण खातो, खूप आवडीने खातो. कारल्याची भाजी मला जाम आवडते. तर हे पिणं माझ्यासाठी काहीच कठीण नाही आहे. ॲक्च्युली मी आवडीने पितो आहे. ह्याला जरी टेस्ट नसली तरी पण पालकची टेस्ट आहे ह्याला. ओके. आणि यात थोडंसं मीठ मसाला आणि थोडी मिरची टाकलेली आहे. सो बेटर टेस्ट. लेट्स एन्जॉय. थंडी पडली आहे भावांनो. थंडीचा फायदा उचला. गेनिंग वगैरे खूप छान होते थंडीमध्ये, कारण की उन्हाळ्यात तेवढं आपलं डायजेशन स्ट्रॉंग नसतं. हीटमुळे टेम्परेचर मॅनेज करण्यातच पोटाची हालत खराब होते. थंडीमध्ये तुम्ही वेट गेन करणं तुम्हाला सोपं होतं, कारण डायजेशन पण खूप चांगलं होतं, टेम्परेचर पण मेंटेन असतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये बोलतात ना विंटर आर्क वगैरे, तेच ते. इथे तुम्हाला कॅलरी बर्न करणं थोडं कठीण होतं. वेट गेन करणं इझी आहे. आधी माझ्यासाठी खूप कठीण होतं, पण आता उलट झालेलं आहे सगळं. आधी माझं 60 किलोच्या वरती वजन अजिबात वाढत नव्हतं. मी किती काय खायचं अजिबात वाढत नव्हतो. एजनुसार माझा मेटाबॉलिझम हळूहळू आता कमी होत जाईल. त्यामुळे वेट वाढेल, फॅट वाढेल हळूहळू. आणि आत्ता 60च्या खाली जाणं मला कठीण होतं आहे. मी गेले 10 दिवस झाले असेल लो कार्ब डाएटवर आहे. तरीसुद्धा वेट कमी होताना हालत खराब होते. क्रेविंग्स ते एवढ्या होत आहेत मला. मी अक्षरशः माझ्या डेली डायरीमध्ये नोट करून ठेवलेलं आहे मला काय क्रेविंग्स होत आहेत, काय खायचं आहे. बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे या सगळ्या क्रेविंग्स होत आहेत. सगळं जास्त क्रेविंग कसली होत असेल माहिती आहे मला? डाळ भात भाजी, भाजी पण वाटाण्याची, वाटाणा बटाटा, आणि सोबत भातावर तूप, साजूक तूपची धार मस्त, आणि मिरची. एवढ्या सिंपल गोष्टी आपल्या घरात होत असतात, आपण बाहेर खात असतो, आणि आज मला त्या गोष्टीची एवढी क्रेविंग होते आहे. बट ठीक आहे, 30 तारखेपर्यंत आपण मॅनेज करूयात. 30 नंतर आपल्याला असं नाही डायरेक्ट एकदाच काय वाटेल ते, ओके सॉरी, काय वाटेल ते खाता येईल, कारण आपल्याला रिव्हर्स डाएटवर फोकस करायचं आहे. आत्ता एवढ्या मेहनतीने जो मी फॅट घालवतो आहे त्याला मला पुन्हा 2 दिवसात गेन नाही करायचं आहे. त्यामुळे मला रिव्हर्स डाएटवर जास्त स्टिक राहावं लागेल. रिव्हर्स डाएट काय असतं हे जर तुम्हाला हवं असेल तर मी पुढे याबद्दल सांगेनसुद्धा. आत्ता जर व्हिडिओमध्ये सगळं सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठी होईल. आज संडे होता त्यामुळे जिम बंद होती, नाहीतर मी माझे स्टेप्स कंप्लीट करायला जिममध्येच गेलो असतो. बट चांगलं झालं, तळ्यावर गेलो. तळ्यावर एवढं पीस फील होतं ना भाई, एवढं शांत, आणि नेचर एवढं सॉलिड आहे. सो आत्ता 8 वाजलेत. 2 तासानंतर आम्ही भेटू, 10 वाजता भेटू. तसं तर मी 10 वाजता नेहमी झोपतो, पण आम्ही 10 वाजता भेटू, फिरू. ओके चलो, व्हिडिओला मी इथेच संपवतो आणि भेटूयात आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये. मला असंच सपोर्ट करत राहा, खूप छान सपोर्ट येतो तुमचा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.